तर विशाल अग्रवालला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे। पुणे पोलीस आयुक्तालयात आज आणण्यात येईल आणि रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विशाल अग्रवालला अटक झाली। विशाल अग्रवाल रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या आरोपीचे वडील आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस मुख्यालयात एकीकडे पोहोचलेले असतानाच आता विशाल अग्रवाल हे अटकेत आहेत आणि उद्या त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। दरम्यान पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर बाल न्याय हक्क कायदा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। अपघातातील मुख्य आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली नाही। बाल न्याय हक्क कायद्यात काय तरतुदी असतात, गंभीर घटनेत नेमकं काय होऊ शकतं, याबद्दल ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकरांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आणि याबद्दल जाणून घेतलं। आपल्या सोबत सीनियर ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर आहेत। सर, जर आपण बघितलं तर हा एक गंभीर गुन्हा आहे। सहजपणे या ज्युएनएल ॲक्ट मधून त्याला जामीन मिळाला। काय नक्की तरतुदी आहेत या ज्युएनएल ॲक्ट मध्ये? आता हा ज्युएनएल ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये 18 वर्षाखालचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांना ज्युएनएल म्हणजे अज्ञान म्हणून समजलं जातं। आणि पूर्वीचा कायदा होता तो 2000चा होता। त्या कायद्याप्रमाणे 18 वर्षाच्या खालच्या मुलाने किंवा मुलीने कुठलाही गुन्हा केला, अगदी तो मर्डरचा जरी असला तरी त्यांना लगेच जामीन मिळतो आणि त्यांना रिमांड होममध्ये ठेवलं जातं। त्यांना जेलमध्ये ठेवण्याची तरतूद नाही आणि त्यांची केस ही ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढे चालते। नंतर निर्भयाचं प्रकरण जेव्हा 2012मध्ये झालं तेव्हा याबद्दल बराच उहापोह झाला, कारण त्यातला एक आरोपी हा 16 ते 18 वर्षाच्या मधला होता, ज्युएनाईल होता। आणि त्यामुळे या सगळ्या चर्चेतनं 2015ला पुन्हा ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट नव्याने आला आणि या ॲक्टच्या तरतुदीनुसार जर 16 ते 18 वर्षाच्या आतला मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यांनी जो गुन्हा केला तो जर हीनस असेल, निर्घृण असेल, तर मग त्याच्यामध्ये त्या ज्युएनाईल जस्टिस बोर्डाला त्या आरोपीची असेसमेंट करता येते। मेंटल असेसमेंट, फिजिकल असेसमेंट, नंतर त्यांनी जो गुन्हा केला त्याचं कॉन्सिक्वेन्सेसबद्दल त्याला कळू शकतं का नाही याबद्दलची असेसमेंट केल्यानंतर जर हा हिनस क्राईम असेल आणि त्याला त्याची कॉन्सिक्वेन्स कळत असेल असं जर वाटत असेल तर ज्युएनाईल जस्टिस बोर्ड हे रेग्युलर क्रिमिनल कोर्टाकडे त्याची केस तो ॲडल्ट आहे असं समजून, म्हणजे सज्ञान आहे असं समजून वर्ग करता येते। आणि अर्थात ते चाइल्ड कोर्ट असतं, पण रेग्युलर कोर्टाकडे ती केस जाऊन त्या कोर्टापुढे ही केस चालू शकते। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।